पण हे कसं सुरू झालं, म्हणजे तुझं बॅकग्राऊंड वगैरे होतं का, खूप पैसे होते म्हणे तू या फील्डमध्ये आली असं काहीतरी? मला आठवतंय मी 17 वर्षाची होते. महेश कोठारे आमच्या एका कार्यक्रमाला गेस्ट म्हणून आले होते आणि तेव्हा त्यांना आदिनाथ कोठारेला लॉन्च करण्यासाठी एक फिल्म बनवायची होती, ज्याच्या ऑडिशनसाठी इव्हेंच्युअली मला बोलावलं गेलं. त्यांनी माझ्याशी थोडंसं चर्चा केली की तुला काय वाटतंय, तुला का नको वाटतंय, तुला का नाही जायचंय, तुला ट्राय करायचंय का. कारण म्हटलं तर परफॉर्मिंग आर्ट्स तसे कनेक्टेडच असतात. म्हणजे आता कथ्थक शिकत होते तर त्याच्यातही अभिनयाचं अंग शिकतच होतो. सो त्यांचं असं होतं की तुला करायचं असेल तर कर, तुला आवडलं तर तू कंटिन्यू करू शकतेस, नाही आवडलं तर ठीकच आहे, वन टाइम एक्सपिरियन्स. आणि हे सगळं ऑडिशनला जाण्यासाठी. मी म्हटले ठीक आहे, तशी मी ऑडिशनमध्ये कुठे सिलेक्ट होणार आहे, मला काही असं बॅकग्राऊंड नाही आहे की मी थिएटर केलंय किंवा मी ऍक्टिंगचं काही ट्रेनिंग घेतलंय, काहीच नाही. म्हणजे ठीक आहे, आता एवढं त्यांनी बोलवलंय तर ऑडिशनला जायला नको असं नको करायला, जाऊया. 24 का 25 मुली होत्या आणि झाले ना मी सिलेक्ट.